बीड शहरातील अंकुशनगर परिसरात भर दिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या नगर परिषदेच्या पाईपलाईनच्या कामादरम्यान एका व्यक्तीवर गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यात संपूर्ण हल्ल्याचा थरारक प्रकार स्पष्टपणे दिसून येतो। ही खळबळजनक घटना मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। भर दिवसा आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बीड शहरातील अंकुशनगर भागात नगर परिषदेच्या पाईपलाईनसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते। याच ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने थेट काम सुरू असलेल्या जागेवर हल्ला चढवला। या घटनेत हर्षद उर्फ दादा शिंदे राहणार बीड यांचा मृत्यू झाला आहे। आरोपी म्हणून विशाल सूर्यवंशी यांचे नाव समोर आले असून तो सध्या फरार आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। ही हत्या नेमका कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते कारण या हत्येमागे आहे का याचा तपास पोलीस करतायत। पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून चौकशी सुरू आहे। समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी विशाल सूर्यवंशी हा दुचाकीवरून घटनास्थळी येतो। त्यानंतर तो कमरेला लावलेली पिस्तूल काढून हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करतो। गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी हर्षद शिंदे पळ काढतात। मात्र आरोपी तिथेच थांबून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले धारदार शस्त्र काढतो आणि त्याचा पाठलाग करताना दिसतो। काही वेळानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी परत येतो, शस्त्र डिक्कीत ठेवतो आणि तेथून पसार होतो। या संपूर्ण प्रकाराची नोंद परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। हर्षद शिंदे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आलाय। दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे बीड शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।